नांदुरा येथील भारतीय स्टेट बँक येथील खातेदार हे ग्राहक नसून जणू दरोडेखोर असल्याची वागणूक या शाखेत ग्राहकांना मिळते। शिवाय येथील कर्मचारीही वेळेवर येत नाही, आल्यानंतर सुद्धा लोकांचे काम करीत नाही। तसेच ग्राहकांसोबत वागणूक ठीक नसल्याने या बँकेत खाते असलेले ग्राहक तसे इतर व्यवहारांसाठी असलेल्या लोकांमध्ये बँक या नावानेच काटा उभा राहतो। नांदुरा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे बहुसंख्य हा शेतकरी वर्ग आहे। लोकांना हातचे काम सोडून 2-3 दिवस बँक मध्ये चक्कर मारावे लागतात। ज्येष्ठ नागरिक, पेन्शन धारक आणि शेतकरी यांना या बँकेत नेहमीच कर्मचारी उद्धट वागणूक देत असतात। आता गाडी मोटरायची होत नाही। आता पाय जाणं आहे साहेब, अटलो काढलं तर काहीच सोय नाही, चहा प्यायला नाही पडतो। 4 कॅश अकाउंटर असताना देखील नेहमीच 2च चालू असतात। तेथेही मोठ्या रकमा भरणाऱ्या धनिकांनाच प्राधान्य दिले जाते। काय करायचं आता रोड नाही तर चालेल, किती 3 कोटा लागते। आता गाडी मोटरायची होत नाही। आता पाय जाणं आहे साहेब, अटलो काढलं तर काहीच सोय नाही, चहा प्यायला नाही पडतो। आणि इतरांना ग्राहक सेवा केंद्रात जाण्याचा सल्ला दिला जातो। माझ्या घरचा बुवा बिमार असते, श्रावण बाळाचे पैसे घ्यायला आली मी इथं आली तेव्हापासून 10 वाजतापासून तो साहेब म्हणजे 5 मिनिटात येतो, 5 मिनिटात येतो। यायचे 5 मिनिटं कोणच्या 100 रुपये रोजाना आम्हाला कामाला जावं लागते साहेब, आमचं पोट भरत नाही। नाही तर आमची अशी भूमी नाही आम्ही की आमच्या जरा पावल्या जात नाही। आणि हे बँक आहे का काय, हा न्याय तुम्ही द्या, हात जोडतो आम्ही। ग्राहकांची कोणतीही अडचण ऐकून न घेणाऱ्या या उमरट कर्मचाऱ्यावर वरिष्ठांची वचक ठेवणे आवश्यक आहे, असा सूर जनतेतून निघत आहे। असताना भरपूर लाईन लागलेली आहे, कर्मचारी वर्ग बरोबर बोलत नाही। आज 3 तास झाले या ठिकाणी मी उभा आहे। वर जायचं असलं शेतकऱ्याला तर त्या ठिकाणी त्याचं कर्जमाफीचं ते बी पूर्ण मिळत नाही। दर हप्त्याला माझे 2 ते 3 चक्कर असतात। VCN न्यूज वरून आमचे प्रतिनिधी पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा